नाही जयेशजी, तुम्ही यादी वाचून दाखवता ही अगदी रास्त आहे, ही खरी आहे. मात्र ज्याप्रमाणे मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये आदित्य ठाकरे फिरताना दिसले, उद्धव ठाकरे सभा घेताना दिसले, या 12 जिल्ह्यांमध्ये ठाकरे परिवारातला नेता आम्हाला मात्र दिसला नाही. ही खंत आहे कार्यकर्त्यांची. माझ्या आधीपासून पक्षामध्ये शीतल मॅडम आहेत, त्यांना विचारा उद्धव साहेब कधी जिल्हा परिषदेत जायला हवं ना, हा मुद्दा आहे. ऐका ना त्यांना विचारा. त्या माझ्या आधीपासून होत्या पक्षामध्ये, आमच्या पक्षात. आता त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. बरोबर आहे ना वाक्य ग्रामॅटिकली? हां. तर त्यांना विचारा, ठाकरे कधीच जात नव्हते, अगदी बाळासाहेबांपासून. ही आमच्या पक्षाची परंपरा आहे, आमच्या पक्षाची पद्धत आहे. आमच्याकडे ठाकरे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना प्रचाराला जात नाही. आता पत्रकार म्हणून तुमची जबरदस्ती आहे का की त्यांनी गेलं पाहिजे? नाही. बरं ठीक आहे. आता माझं पुढचं म्हणणं आहे, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आमच्या पक्षाचे कार्यकर्ते सांगतील. त्यांनी देशपांडे सर स्वाभाविक आहे, तुम्हाला ते फायद्याचं आहे, तुमच्या ते सोयीचं आहे पत्रकार म्हणूनही, की आम्ही निवडणुका न लढणं. पण आता मी इथे साधारणतः पाऊण वाजता बसलोय, तेव्हापासून आता 1 तास व्हायला आला. बरोबर आहे, 1-1.25 तासाच्या आसपास वेळ व्हायला आला. तुम्ही सिरियसली बघा, एवढ्या वेळात त्यांच्या जिंकण्यापेक्षा आमच्या हरण्याच्या चर्चा आहेत. ही आमची ताकद आहे. तेरे जीत से ज्यादा चर्चे मेरे हार के. आपण किती वेळ फक्त शिवसेनेच्या पराभवावरती बोलतोय बघा. म्हणजे शिवसेना पक्षाची ताकद आहे हा पराभव माझ्या विरोधकांना सुद्धा सलतोय, त्यांनाही वाटतं. बरं गंमत बघा, एवढं त्यांनी सांगितलं केशवजींनी, मला याचं वाईट वाटलं. वैयक्तिक केशव सर माझे खूप जवळचेच नाही आहेत, अगदीच मान्य करतो मी, ते असे नाही आहेत. त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा उल्लेख करताना आरोप करणाऱ्यांची नावं घेतली, पण हे त्यांनी प्रकर्षाने, जाणीवपूर्वक, मुद्दाम, डेलिबरेटली टाळलं की त्या एक्सप्रेस हायवेच्या संकल्पनेचे जनक तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत ना. हे तर मान्य कराल ना, एवढं तर मान्य करा. त्यामुळे ते ज्यांच्याविषयी बोलतायत ना आरोप करणारे, ते आम्ही नाही आहे. अडवाणीजी होते, किरीट सोमय्याजी होते, भारतीय जनता पार्टीचे नेते होते, जे 2009ला जसं देशपांडे सरांनी सांगितलं EVM वरती खापर फोडत होते. आम्ही आजही म्हणतोय, अरे मला दुःख हरण्याचं नाहीच आहे, मी तर तुम्हाला हे म्हणतोय की आमची पाठ थुपटा, आम्ही ज्या परिस्थितीत लढलो, तुम्हाला चेहऱ्यावरती शिकन दिसते, पराभवाचं शल्य दिसतंय. सर हा अभिमान आहे चांगला लढण्याचा. हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या आमच्या नेत्यावरती विश्वास ठेवून जी 25 लोक, 30 लोक, 40 लोक निवडून आलीत ना. आता प्रश्न हा आहे, यांना विचारा यांच्यातले किती पळवणार आणि किती ठेवणार आहेत आमच्याकडे. आमची निवडून आणलीत, 25च आणली असतील, आम्ही 40च आणली असतील. आता हा पण प्रश्न विचारा पुढच्या थोडा ब्रेक नंतर, की आता आमच्याकडे किती ठेवणार आहे, किती तुम्हाला पाहिजेत, काय ते आत्ताच ठरवून टाका, नंतर पुन्हा कशासाठी ना. मग आमदार पळव, किंवा आता आपण महापालिकांना बघितलं, नगरसेवक कशा पद्धतीने लपवून ठेवावे लागले होते. अरे ज्या राज्यामध्ये, यांचा तर गृहमंत्री आहे, ज्या राज्यामध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी लपवून ठेवावे लागतात, त्या गृहमंत्र्यांना या सगळ्या गोष्टींचा विषाद वाटला पाहिजे, खंत वाटली पाहिजे, की अभिमान वाटला पाहिजे. मी जनतेवरती सोडतो, मला प्रवक्त्यांकडून उत्तरच नकोय. नाही घेऊया ना, समोर आहे तर घ्यायला काय हरकत आहे. मी मगाशी असं म्हणालो की आपल्याला आत्मस्तुतीत राहायचं असेल, जयेश खरंच वकील म्हणून खूप चांगला आहे, पण नकळत तो अशा पद्धतीने युक्तिवाद करतोय की पराभवाचं आनंद मानणारा, कौतुक करणारा नेता मी पहिल्यांदा बघतोय. पण ठीक आहे, शेवटी त्याला त्याच्या पक्षाचं काम करणं भाग आहे, त्याचं म्हणणं नाही आहे. असं आहे की त्याने मला बाळासाहेब ठाकरेंचं नाव का नाही घेतलं. अहो तुम्ही वारसा सोडलात, तो आम्ही तर घेतोच आहे ना, आमचा विषयच नाही. मला सांगा, दर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती पुण्यतिथीला माननीय नरेंद्र मोदीजींच्या श्रद्धांजली असते. राहुल गांधींचं कधी बघितलंय तुम्ही ट्विट? नाही. मातोश्री कधी त्या माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीला, जे अतिशय ठेवली तिथं सिंहासनाला, कधी कोणी काँग्रेस नेते वंदन करताना बघितलंय? नाही. आता तुम्हीच त्यांचा वारसा सोडला आहे, तर आमच्याकडे तर आहेच, आमच्या मनात काही विषयच नाही, नंबर 1. आणि दुसरं असं आहे की शेवटी भारतीय जनता पार्टीच्या कोणाला काय वाटत नाही, ज्यावेळी आता तर हे सत्तेत आहेत, आम्ही सत्तेत आहोत. ज्यावेळी सत्ता नव्हती, म्हणजे अभय देशपांडे तर मंत्रालयाचं वर्षानुवर्ष माझ्यासोबत करतात, आमचे आमदार खासदार म्हणजे बाकीचे काही करत असायचे, पण आमचे आमदार खासदार मोकळेपणे फिरत असायचे, त्यांना कधी फोडण्याची. कारण शेवटी आमच्याकडे विचारांसाठी काम करणारी निष्ठावान संघटनाची फळी आहे आणि तो कार्यकर्ता आहे. त्यामुळे कधी आमच्या कार्यकर्त्याला, आमदाराला, नगरसेवकाला कधी कोंडावंसं वाटलं नाही. आता इतिहासात 2-4 वर्षांनी काहीतरी काढून सांगतील, बघा असं केलं, असं आहे. पण त्यामधल्या 100 मधल्या 98 गोष्टी या भारतीय जनता पार्टीच्या दिसतात, की कधी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता फुटला नाही, कधी आमदारात सांगतील, 2 लगेच उदाहरण काढतील असतील, कारण शेवटी इतिहासात 1-2 उदाहरण असतातच. पण तुमचा इतिहास अख्खाच फुटण्याचा आहे, त्यांनी समोरच्या 1-2 फुटल्याचं सांगावं, हे सगळ्यात मोठं विचार. पण बाकी चर्चा काही असो,
असं आहे की चर्चा शिवसेनेच्या पराभव अहो एक जिंकला दुसरा हरण्यावरती चर्चा होणारच. म्हणजे मगाशी म्हणून म्हटलं की तो चांगला वकील होतोय तर शंका नाही त्याबद्दल आणि मला आनंद आहे तो चांगला वकील त्यांचं म्हणणं होतोय. एवढंच आहे केशवजी की ज्याची चिंता आम्ही नाही करत त्याची तुम्ही कशासाठी चिंता करता. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे ना समर्थ लोकशाहीसाठी, म्हणून आम्ही चिंता करतो असं आहे त्यामध्ये. याच मुद्द्यावर शीतलताई आणि हनुमंतदादा तुमच्याकडे देखील येणार आहे. मात्र जयेशजी क्विक रिॲक्शन. अगदी 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 बरं झालं त्यांनी हे मान्य केलं. हे मोदीजींना सांगायची गरज आहे, ज्यांनी अनेक काँग्रेसचे खासदार लोकसभेमधून निलंबित करून टाकले. आता त्यांना लोकशाहीचं महत्व पटवून दिलं पाहिजे केशवजींनी. केशवजींसारख्यांची गरज आहे मोदीजींच्या शेजारी राहायची. सर आपण जा दिल्लीला खरंच. हनुमंतदादा आपली रिॲक्शन. हनुमंतदादा मी तुमच्याकडे येतोच आहे, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. शीतलताई. नाही, खरंच मला गंमत वाटली की हरलेले आहेत. बरं, हरलेले का आहेत याची काहीतरी थोडासा आत्मपरीक्षण करणं का हे परत परत का होणे, कारण सतत हरतायत आणि सतत त्याची प्रौढी मिरवतायत. मला गंमत वाटते की ते एकीकडे सांगतायत की आम्ही का हरलो, ह्याची अनेक वेगवेगळी कारणं देत आहेत, अनेक इतिहासाचे दाखले देत आहेत. अरे पण मुळात हे का होतंय ह्याचा कधीतरी स्वतः विचार करणार आहात की नाही? कुठे आपलं चुकतंय का? म्हणजे ह्यांचं काही चुकत नाही. जे काही चुकतं ते जनतेचं चुकतंय, जे काही चुकतंय ते BJPचं चुकतंय, जे काही चुकतंय ते आमचं चुकतंय. ह्यांचं कुठेच काही चुकत नाही. ह्यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि यांच्याकडून काही चुका होत नाही आहेत. ते जे काही हरतायत याची कारणं फक्त जनतेमुळे आहेत. त्यांचं काही नाही. ते खूप सुंदर काम करतायत, चांगलं काम करतायत आणि त्याचा त्यांना प्रचंड आनंद मिळतोय. तर तुम्ही असेच आनंदात राहा, असेच हसत राहा, एवढीच आमची इच्छा आहे. आणि आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला की तुम्हाला आता पराभवामध्येच आनंद वाटायला लागले. मला वाटतं ही परंपरा ही अशीच तुम्ही कायम ठेवा. हनुमंतदादा, पराभवामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न जयेशजी करतायत. नाही, तसं नाहीये. केशव हा, उपाध्ये हा. सरनेता बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान भाजपवाले कसे करतात आणि काँग्रेसवाले कधीच करत नाहीत असं म्हणून आम्हाला नाहक त्याच्यामध्ये ओढलं. हा, शिवसेनेचा सन्मान कसा काँग्रेसवाले करतात हे देशपांडे सरांना माहित आहे, पवार सरांना माहित आहे. आमच्या वसंतदादा पाटलांपासून ते वसंत नाईक साहेबांपर्यंत, माजी मुख्यमंत्री नाईक साहेबांपासून आम्ही शिवसेनेचा सन्मान केला. बाळासाहेबजी ठाकरे यांच्या मुलाला ज्यावेळेस मुख्यमंत्री पद करायची वेळ आली त्यावेळेस काँग्रेस पाठीशी उभं राहिली, ही किती मोठी श्रद्धांजली आहे आमची. आणि तुम्ही ज्यांच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात वाढले त्या शिवसेनेला तुम्ही फोडलं. त्यामुळं सन्मान हा ट्विटर पुरता, फेसबुक पुरता नसतो. सन्मान हा त्यांच्या वारसांना तुम्ही कशी वागणूक दिली, त्यांच्या पक्षाला तुम्ही कसं फोडलं, याच्यामध्ये शोधलं तर महाराष्ट्राला नक्की कळेल. काँग्रेसनं कायम शिवसेनेचा सन्मान केलेला आहे. अजूनही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान करतो. राहुलजी ज्यावेळेस मुंबईला आले, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मोठा कार्यक्रम झाला, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालूनच ते आलेले होते. त्यामुळं गैरसमज केशवजी कृपया पसरवू नका. उलट आत्ताची जी शिवसेना तुमच्या सोबत आहे ती शिवसेना आणि तुम्ही किमान 5 वर्ष सोबत राहा यासाठी आमच्या शुभेच्छा. नक्कीच हनुमंतदादा.